रामकृष्ण हरी. कसे आहेत तुम्ही? आनंदातच असाल. हर हर महादेव. काय करायचं, दर्भाची काडी मिळते कुठल्याही पूजेच्या दुकानात. दर्भाच्या काड्या आणायच्या आणि अशी मोठी काडी असते दर्भाच्या. मी आता हे तुकडे करून ठेवले. दर्भाची काडी कुठल्याही पूजेच्या दुकानात मिळते. सांगायचं त्यांना आम्हाला दर्भ काडी द्या. 9-10 रुपयाला 5-6 काड्या सहज मिळतात. त्याचे असे तुकडे करायचे 5 किंवा 7 आणि ह्या पाण्यामध्ये टाकून द्यायचे. थोडं भिजू द्यायचं आणि हे पाणी भगवंतावर महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं. जवळ मंदिर असेल तर 100% मंदिरात जावा, प्रदोष काळी जा. आणि जर कधी जवळ मंदिर नसेल तर घरामध्ये करू शकतात. का करायचा हा उपाय? की देवाला सांगायचं जी मी कमाई करतो त्या कमाईला बरकत दे आणि घरामध्ये वाईट शक्तीचा प्रवेश होऊ नको देऊ. कारण प्रत्येक वेळा आपल्याला थोडी सांगून येते. त्यासाठी दर्भाचं पाणी परमेश्वराला अतिशय प्रिय आहे, अर्पण करा. दर्भाचं आसन पण असतं. दर्भ हा जेव्हा पितृपक्ष असतो तेव्हा सुद्धा दर्भ वापरला जातो. आम्ही करतो म्हणून तुम्हाला सांगते मी. तर करा आणि आनंदाने राहा. आणि हा व्हिडिओ जर माझा तुम्हाला आवडला, आपल्या मित्रमंडळींना 100% शेअर करा. हे पण कर्मकांड जे शेतामध्ये माझ्या माया बहिणी असतात किंवा माझा दादा असतात त्यांना माहिती नसतं तर माहिती होऊन जातो. काही खेड्यागावांमध्ये माहिती नसतं बऱ्याच जणांना, त्यांना एवढा वेळ नसतो. तर त्यांना हा व्हिडिओ तिथपर्यंत पोचवा. याला पण कर्मकांडच असतं, त्यांना पण माहिती होऊन जातं. चला बाबा भोलेनाथाची अशी सेवा करायची. ताईंनी सांगितलं हे कर्मकांडे अशा पद्धतीने करा आणि श्रावण महिन्याचा आनंद घ्या. मन भरून श्रावण करा आणि श्रावण नंतरही भोलेनाथाची सेवा करा. 1 लोटा जल सब समजते काल. तुम्ही केल्याशिवाय राहू नका. भोळा चक्रवर्ती तो दिल्याशिवाय राहत नाही. मला जेवढी माहिती आहे तुमच्यापर्यंत पोहोचवत असते मी. तर माझ्यासोबत